सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा झालेलीच नाहीये। लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। विधानसभा जाहीरनाम्यामधील आश्वासनांची पूर्तता झालेली नाही। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे बरंच लक्ष लागून होतं आजच्या अर्थसंकल्पात या लाडक्या बहिणींना काय मिळणार, मात्र 2100 रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाहीये। मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100% प्रतिपूर्ती करण्यात येत आहे। मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। लाडक्या बहिणीच्या भरोशावर हे सरकार आलं हे या पद्धतीचं जाहीर करतात। 2100 रुपये देण्याची हमी यांनी दिलेली होती। आज पुन्हा लाडक्या बहिणीच्या तोंडाला पानं फुसलीत। त्या लाडक्या बहिणीलाही या लोकांनी फसवलेलं आहे। त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीच्या बाबतची भूमिका मांडलेली होती। कुठल्याही रोजगार निर्मितीचं कुठलीही व्यवस्था या लोकांनी केलेली नाही। त्याचप्रमाणे तरुणांनाही फसवलेलं आहे। महागाई कमी करण्याच्या बद्दलची भूमिका या लोकांनी मांडलेली होती। आता कुठल्याही याच्यामध्ये महागाई कमी केली जाणार नाही, पण उलटी महागाई वाढवण्याचा संकल्प या सरकारने या ठिकाणी केलेला आहे। या बजेटकडनं लोकांची अपेक्षा आहे, आमची अपेक्षा आहे की तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये जो जो शब्द तिथे दिला होता तो शब्द आजच्या बजेटमध्ये तुम्हाला खरा करावा लागेल। ज्याच्यामध्ये शेती विषयाच्या बाबतीत तुम्ही बोलला होता, मोठ्या आवाजात बोलला होता, शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला की तुम्ही कर्जमाफी करणार। त्यामुळे आजच्या बजेटमध्ये सुरुवातीलाच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करत आहोत आणि ते आत्तापासून करत आहोत, जे रेग्युलर आहेत आणि जे नॉन रेग्युलर आहेत। असा विषय या सरकारच्या माध्यमातून घेण्यात यावा असं इथं आम्ही सरकारला विनंती करतो।